हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. संक्रांतीसाठीची सगळी तयारी तर झाली होती, पण शिल्लक राहिले होते ते आपले तिळाचे लाडू. आणि तिळाचे लाडू ना पटपट बांधायला लागतात, म्हणून एकटीनं बनवण्याचा प्लॅनच मी केला नाही. म्हटलं चिमणीच्या पप्पांना घेऊनच बनवायचं. आता तिळाच्या लाडूवरनं एक आठवलं, मागच्या वेळी तिळाचे लाडू ना मला जमलेच नव्हते, कारण मी काय केलं होतं माहित आहे का? मला ना गोड जास्त आवडतं म्हणून मी गुळ जास्त घातला, आणि गुळ जास्त घातल्यामुळे ना तिळाचे लाडू बनण्याऐवजी ना तिळाची खिचडीच बनली होती. आणि मी लाडू पण ना मागच्या वेळी ना रेसिपी बघूनच केले होते, तरी पण बिघडले. मग ह्यावेळी काय केलं, बिना रेसिपी बघताच बनवायचं म्हटलं, आणि मग पावशर तीळ आणि पावशर गुळ घेतला आणि बनवायला घेतलं. चिमणीचे पप्पा आणि मी तर लाडू ओळत होतो, पण चिमणीचं लक्ष मात्र आमच्या दोघांच्याकडे होतं की मम्मी पप्पा नेमकं काय करायलेत, मला घेणं गेले. ती ना ओरडत होती खूप जास्त. मग चिमणीचे पप्पांना तिला घेण्यासाठी गेले आणि पुन्हा एक लाडू वळायचे आहेत म्हणून आले वापस, कारण ते तिळाचे लाडू ना पटपट बांधायला लागतात, नाही तर सगळं ना ते एकदम घट्ट होऊन जातात, नंतर ते बांधताच येत नाही. इथे ना लाडू आम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशीच बनवायला घेतले होते, कारण संक्रांती दिवशी खूप सारं काम होतं, पोळ्याचा स्वयंपाक होता आणि त्यात मला सगळं एकटीला हँडल करायचं होतं. चिमणीचे पप्पा सुट्टी नव्हते घेणार. ह्यावेळी ना मस्त असे लाडू तयार झाले होते, मग एकसारखे ना आम्ही दोघांनी पण बांधले. आणि मला ना हे तिळाचे लाडू ना खूप जास्त आवडतात. लाडू वगैरे बनवून तर झोपी गेलो, कारण सकाळी लवकर उठायचं होतं, पोळ्याचा स्वयंपाक होता. मी रोज ना थंडीमुळे 9 वाजल्याशिवाय उठत नाही, पण आज काय केलं माहित आहे का, सहन करून द्यायची नाही चिमणी म्हणून मी 6लाच उठले होते. 6 वाजता उठून आधी आंघोळ करून घेतली आणि मग डाळ वगैरे लावून घेतली. चिमणी आपली झोपली होती आणि चिमणीचे पप्पा सुद्धा 8 वाजेपर्यंत घरी असतात, त्यामुळे म्हटलं की 2 तासात जेवढं पण होईल ना मी तेवढं करून घेण्याचा प्रयत्न करेन, कारण नंतर चिमणी करून देईल की नाही सांगता येणार नाही. जरी नैवेद्याच्याही पोळ्या झाल्या ना तरी बस आहे, चिमणीचे पप्पा आल्यानंतर मग त्यांच्यासाठी बनवेन मी. ते लवकर उठल्यामुळे ना माझा अर्धा स्वयंपाक तर झाला होता, मग डाळ सुद्धा शिजली होती. म्हटलं आता पुरण वाटून घेऊता लागलंच. असं पण मला आमटी जास्त बनवायची होती, पोळ्या तर कमीच बनवायच्या होत्या, कारण चिमणीचे पप्पा पोळ्या खातच नाही, त्यामुळे मी ते ना थोड्याच पोळ्या बनवणार होते. आणि स्वयंपाकाची जरा जास्त घाईच करत होते मी, कारण चिमणी पण झोपलेली होती. म्हटलं जेवढ्या लवकर उरकल ना तेवढं चांगलं आहे, कारण मी तिला आता कोणाकडे देऊ पण शकत नव्हते, कारण सगळ्यांच्याच घरी सण आहे, सगळ्यांचाच पोळ्याचा स्वयंपाक चालू होता. मग आता तिला घ्यायचं तर कोण, म्हणून म्हटलं मग झोपले तोपर्यंतच उरकून घ्यावं सगळं. खरं तर एवढ्या धावपळीमध्ये व्हिडिओ काढणं ना जरा अवघडच जातं, पण म्हटलं आता तुम्ही सगळी वाट बघताय आपल्या व्हिडिओची की ताई मकर संक्रांत वगैरे कशी सेलिब्रेट करते, त्यासाठी म्हटलं आपल्याच्यानं जेवढं शक्य होईल ना तेवढ्या छोट्या छोट्या क्लिप काढून ना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करावा, आणि तुम्हाला सुद्धा दाखवावं की आमच्या इकडे ना मकर संक्रांत कशी सेलिब्रेट करतात, कारण प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळं सेलिब्रेशन असतं. त्यामुळे म्हटलं चला आता आमच्या इकडे कसं सेलिब्रेट करतात ते दाखवूया तुम्हाला. त्यामुळे मी ना जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमधून. ते माझं स्वयंपाकाची घाई उठली होती, माझं तर सगळं आवरलं होतं, पण चिमणीला अजून आंघोळ घालायची बाकी होती, त्याचंच टेन्शन होतं की किती वेळ होतोय किती नाही. पण चिमणी ना 2 दिवस झालं ना अजिबातच दमवत नाही, बरोबर ना कामाच्या टायमिंगला मस्त अशी 2-1 तास झोपी जाते, की जेणेकरून माझा स्वयंपाक वगैरे 2 दिवस झालं खूप भारी व्हायला, कारण 2 दिवस ना सणाचीच गडबड उठलेली आहे स्वयंपाकामध्ये. पण चिमणी झोपी जाते ना त्यामुळे माझा स्वयंपाक हे बरोबर होतो टायमिंगला. ज्यांच्या घरी बाळाला घ्यायला कोण नाही त्यांची कशी काय सेलिब्रेट झाली मकर संक्रांत मला पण नक्की सांगा, मला पण समजेल की माझी धावपळ उडाली होती का तुमची पण. कारण खरंच घरी जर बाळाला घ्यायला कोण नसेल ना कोणताही सण खूप मुश्किलीनं साजरा केला जातो, आणि त्यात हे सण वर्षाचे असतात, त्यामुळे आपण सोडू पण शकत नाही, आपल्याला करणं भागच असतं. बरं झालं सण हे साजरे केले जातात, नाही तर सण नसतात ना तर वर्षाचा प्रत्येक दिवस हा सारखाच गेला असता. आणि ह्या सणाच्याच निमित्ताने बायकांना स्वतःकडे थोडंफार लक्ष देतात, मेकअप वगैरे झालं, गजरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना फक्त सणासुदीलाच करतात. त्यामुळे ना वर्षामध्ये खूप सारे सण नाचणे गरजेचं आहे, जेणेकरून बायका स्वतःकडे थोडंफार लक्ष देतील, कारण त्यांनी नवरा मूल बाळ हे सगळं सांभाळण्यामध्ये स्वतःकडे कायम दुर्लक्ष करतात, हे आता मला समजतंय. त्यामुळे हे सण साजरे करायची परंपरा ना एकदम मस्त आहे. आता इथे माझं पुरण वगैरे सगळं ना वाटून झालं होतं, म्हटलं आता लागल्यास पोळ्या पण करून घेऊया. चिमणी तर मस्त अशी बाहेर खेळत होती, बाजूच्या मावशी घेऊन गेल्या होत्या तिला घरी, मला बोलल्या तू पटकन पोळ्या बनवून घे, नाही तर जायला उशीर होईल, मी घेते तोपर्यंत तिला. म्हणूनच मी पटपट पोळ्या बनवायला घेतल्या होत्या. तशा मी आज तेलावरच्या पोळ्या बनवल्या होत्या, जे की आमच्या गावाकडे बनतात, म्हणजे सातारा सांगली साईडला अशा पोळ्या बनवल्या जातात, कारण लातूर साईडला मी तर तेलावरच्या पोळ्या बघितल्याच नाहीत, आणि मी लहानपणापासूनच अशा तेलावरच्या पोळ्या खाल्लेल्या आहेत, त्यामुळे मला त्या पिठावरच्या पोळ्या काही जमत नाहीत, खाऊच वाटत नाहीत. पण ना ज्या गोष्टी मला आवडतात ना त्या सुद्धा मी शिकले नाहीत, त्यामुळेच ना मला आता ना आठवण येते पण काय करताच येत नाही. पण मी ह्यावेळी ठरवलं होतं की बनवेन तर तेलावरच्याच पोळ्या बनवेन. मग काय लावला मम्मीला फोन आणि विचारून घेतलं सगळं कसं करू कसं नाही, आणि फायनली मी 3-4 वर्षातून ना मस्त अशा तेलावरच्या पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या होत्या, खरंच खूप भारी वाटत होतं. हा मम्मी बनवते ना तशा पोळ्या मला जमल्या नाही, कारण मम्मी ना एकदम पातळ अशा पेपरासारख्या पोळ्या बनवायच्या, तशा तर मला काय जमायच्याच नाहीत. म्हटलं मग मी थोड्या जाडच बनवल्या होत्या, तसं पण मी आदलं ना शिकलेच होते. म्हटलं आता जाऊ द्या, नेक्स्ट टाइम ना आपण पूर्ण मम्मीसारख्या बनवायचा प्रयत्न करू. तुम्ही ना मला कमेंटमध्ये ना कोणत्या गावचा आहात ना ते नक्की सांगा, आणि तुमच्याकडे कोणत्या टाईपच्या पोळ्या बनवल्या जातात ना ते सुद्धा सांगा, म्हणजे मला थोडीफार हिंट येईल की कोणत्या साईडला कशी पुरणपोळी बनवली जाते. इथे काय मला जास्त पुरणपोळी बनवायची नव्हती, कारण मी थोडंसंच पुरण बनवलं
बनवलं होतं, कारण चिमणीचे पप्पा तर खाणार नाही म्हटलं, उगं कशाला मात्र करावं. त्यामुळे मी पटपट बनवून घेत होते, कारण चिमणी बाजूच्या मावशीकडे गेली होती. म्हटलं अजून रडायला लागली की पुन्हा आणि घ्यायला लागायचं. म्हटलं एकदा तवा गरम झालाय, पटपट बनवून घ्यावं. आपल्या इकडे ना मकर संक्रांतीला पुरणपोळी बनवतात ना, तर UP बिहारला ना मकर संक्रांतीला काय खिचडी असं काय तर बनवलं जातं. प्रत्येक साईडला वेगवेगळे असे सण मनवले जातात ना. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती, तर आम्ही इथे मुंबईला राहतो ना, तर जे मुंबईला राहतात त्यांना माहीतच असेल की इथे जास्त करून UP बिहारचे लोक आहेत. त्यामुळे आपला सण असेल ना तेव्हा त्यांचा सुद्धा सण असतो, पण ते वेगळ्या टाईपने मनवतात आणि आपण वेगळ्या टाईपने मनवतो. त्यात ना मला सगळीकडचं ना जाणून घेण्याची जास्त इच्छा असते. त्यामुळे मी ना जाऊन बसते भाभीकडे आणि विचारत राहते, तुमच्या इथं कसं असतं, तुमच्या इथं कसं असतं. त्यांच्याकडे खूप जास्त वेगळ्या प्रथा असतात. त्यात त्यांच्या इकडे ना हुंडा देऊन लग्न केलं जातात आणि त्यांच्या लग्नामध्ये एवढा खर्च असतो ना, ते ऐकूनच गार होतंय आपण. आणि ते लोक ना मुंबईला एवढं पोट मारू मारू काम करतात ना, ते सगळं काम ना ते फक्त लग्न करण्यासाठी करतात, कारण एवढा खर्च असतो ना त्यांच्या लग्नाचा की काय सांगावं. खरंच ही हुंड्याची प्रथा ना बंद झाली पाहिजे, जाम डेंजर काम आहे. तसे आमच्या सातारा सांगली भागामध्ये हुंडा ही प्रथा अजिबातच नाही. आता पहिल्यासारखं हुंडा वगैरे कोण घेत नाहीये, आणि जरी हुंडा वगैरे असा मागितला ना तर कंप्लेंट वगैरे सुद्धा होते. आणि कमी वयामध्ये मुलीची लग्न सुद्धा करत नाहीत. जोपर्यंत मुलीला 18 वर्ष कंप्लीट होत नाहीत ना तोपर्यंत मुलीचं लग्न अजिबात करत नाहीत आमच्या इकडे. मला तर वाटतं हाच रूल ना सगळीकडे लागू व्हावा, कारण माझं मत असं आहे की आई वडील मुलीला लग्नामध्ये जो काही हुंडा देतात ना, तो मुलाने तिला आयुष्यभर सांभाळावं यासाठी असतो. म्हणजे थोडक्यात तिला आयुष्यभर सांभाळण्याचा खर्च आई वडील त्या मुलाला देत असतात. हौसानं आई वडिलांनी मुलीला संसार देणं हे सगळं ठीक आहे, पण पैसे वगैरे असा हुंडा मागणं हे सगळं चुकीचं आहे. कारण तुम्ही जी लक्ष्मी म्हणून घरी घेऊन जात आहात ना, तिला सांभाळण्याची ना तिच्या आई वडिलांच्याकडं फी सुद्धा घेत आहात. मला खरं तर ना ह्या प्रथेचा खूप जास्त राग येतो, कारण मुलगी जन्माला आली ना की आई वडिलाला टेन्शन येतं तिच्या लग्नाचं, आणि मुलीचं लग्न होईपर्यंत आई वडील ना तिच्या ना लग्नाचीच तयारी करत असतात. त्यांनी स्वतःचं पोट मारू मारून मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करतात. आता हे सगळं मी जास्त का सांगते माहित आहे का, कारण मी जिथे कामाला होते ना तिथे 70 वर्षाचे आजोबांना कामाला होते UP बिहार साईडचे, आणि त्यांच्या मुलीचं ना लग्न राहिलं होतं. ते बोलायचे की 10-1 लाख रुपये तर खर्च लागेल, मग तो खर्च जमा करण्यासाठी मी अजूनपर्यंत काम करतोय. खरंच त्यांना बघून ना एवढं वाईट वाटायचं. त्यांची एवढी कपॅसिटी खराब होती ना, त्यांच्याच्यानं काम होत नव्हतं, पण जुनं कारागीर असल्यामुळे कंपनीतलं ना त्यांना कामावर ठेवलं होतं, आणि त्यांची तशी मजबुरी पण होती ना काम करायची, त्यामुळे कंपनीने ॲडजस्ट करून घेतलं होतं त्यांना. आणि त्यांना ना 5 मुली होत्या आणि सगळ्यात लास्टवाल्या मुलीचं लग्न होतं. मला तर वाटतं एवढ्या सगळ्या मुलींची लग्न करण्यामध्येच ना त्या म्हाताऱ्याचं अख्खं आयुष्य निघून गेलं असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना फक्त एका प्रथेमुळे होतेत की हुंडा. आणि त्यांच्याकडे एक सिस्टीम आहे की जेवढा मुलगा चांगला असेल, जेवढा मुलगा जास्त कमवत असेल ना, तेवढाच जास्त त्याला हुंडा द्यावा लागतो. गाडी वगैरे तेवढी मोठी द्यावी लागते त्याला. बापरे, म्हटलं काय खरं नाही. मुलीच्या आई वडिलांची तर हालत खराबच. ह्या सगळ्या प्रथेमुळेच कदाचित लोकांना मुलगी जन्माला आली की वाईट वाटतं. खरं तर मला ना अभिमान वाटतो की मी अशा गावातून आहे की जिथे ना ह्या सगळ्या प्रथा पाळल्या नाही जात, कारण आमच्या गावातील लोकांना मुलगी ही बोज नाही वाटत. चला, एकाचा विचार बदलून काय फायदा आहे. जेव्हा सगळ्यांचे विचार बदलतील तेव्हाच ह्या सगळ्या प्रथांना बंद होतील, आणि जे की कधीच शक्य नाही, कारण सगळ्यांचा विचार कधीच एक होणार नाही. सगळे एकमेकाच्या वाईटावरच असतात. त्यामुळे जास्त विचार काय करण्यात अर्थ नाही. त्यामुळे सोडा. इथं माझ्या पोळ्या बनवायच्या चालू होत्या, कारण खूप जास्त उशीर झाला होता. सगळ्यांचा आवरलं होतं, अजून माझा मेकअप वगैरे सुद्धा राहिला होता. माझ्या मेकअपचं जाऊ दे, अजून चिमणीला आंघोळ घालायचं बाकी होतं. काम सगळं करत बसले होते, आंघोळच नव्हती घातली तिला. पोळ्या झाल्या होत्या, मग मी आवरायला घेतलं. तुमच्याकडे मकर संक्रांत कशी सेलिब्रेट केली जाते? आमच्याकडे बघा असं असतं सगळं, असं वाण वगैरे पुजतात आमच्या इकडे. आज पावसाळ्यात जायला खूप जास्त उशीर झाला होता. 4च वाजल्या होत्या या मेकअपच्या वगैरे नादात. त्यामुळे आम्ही पटपट गेलो मंदिरामध्ये, आणि एवढ्या सगळ्या बायकांना आधीच येऊन बसल्या होत्या तिथे. मग चिमणीला दिलं आमच्या बाजूच्या दीदीकडे, ती खेळत बसली होती तिला घेऊन. तोपर्यंत म्हटलं पटपट वौसून घ्यावं. मग काय चालू केलं, रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मोजन्मी वौसा. तुमच्या इकडे मकर संक्रांतीला कसं ववसलं जातं? आता ववसताना अर्धा जीव होता मोबाईलमध्ये, कारण आपल्याला व्हिडिओ पण काढायचा होता. मग आत्तीला म्हटलं तू अर्धा व्हिडिओ काढ, अर्धा मी काढते. आणि नंतर आमच्या दोघींचा व्हिडिओ काढायला दुसऱ्याला मोबाईल दिला होता. म्हटलं आमच्या दोघींचा पण काढा रे. खरंच ह्या सणाला मस्त वाटतं. सगळे मस्त असा मेकअप वगैरे करते, एन्जॉयमेंट होती खूप जास्त. आमच्या इथे फक्त एका मंदिरातच जाऊन आम्ही हे सगळं ववसायचं काम करतो, पण गावाकडे ना सगळी मंदिरं फिरायला लागते. सगळ्या मंदिरामध्ये जाऊन देवाला ववसायला लागतं, पण मज्जा येते. आम्ही लहानपणी ना खूप जास्त एन्जॉय करायचो. आणि ही चिमणी बघा निवांत बसली होती. हिला तर काय फरकच पडत नाही मम्मी असो जवळ किंवा नसो. ती आपली बघत बसली होती की हे लोक नेमकं काय करत आहे. चिमणी ना आज पूर्ण दिवसभर शांत बसली होती, त्यामुळेच ना माझं काम वगैरे सगळं झालं. मला संक्रांत मस्त सेलिब्रेट करता आली. मला तर खरं चिमणीचंच टेन्शन आलं होतं की काय करते, की करून देते की नाही, पण खरंच चिमणीनं अजिबातच दमवलं नाही. आता इथं आमच्या स्वराताई वसत होत्या आत्ती साहेबांना. यांना बघितलं ना मला माझ्या दीदीची आठवण येते, कारण माझी दीदी पण ना डिपटूप अशीच दिसते, आणि यांचा स्वभाव पण ना खूप छान आहे. तर हे सगळं सांगण्याचं
कारण की त्यांनी सुद्धा माझे व्हिडिओज बघतेल ना, म्हणून म्हटलं सांगावं असं. माय किती हुशार आहे ना मम्मी. आणि ही चिमणी बघा मस्त आपले खेळत होती, तिला काहीच फरक पडत नव्हता. तिनं फक्त लहान लेकरं काय करायला त्यांच्याकडेच बघत बसले होते. चिमणीला मी एकदम साधा ड्रेस घातला होता, कारण का तर म्हटलं झगामगा घातलं तर ही काही शांत बसायची नाही, उभं रडायला लागायची, म्हणून म्हटलं साधाच ड्रेस घालावा तरच ती सण करून देईल. संक्रांत तर झाली, पण तुम्ही सगळ्यांनी सांगा ना संक्रांतीचा लुक कसा वाटत होता. चला मग श्री स्वामी समर्थ.